मानवशास्त्र आणि राष्ट्रशास्त्र ह्याचा एक सिद्धांत आहे की जर आपण आपला भूतकाळ म्हणजे आपला इतिहास विसरलो, लक्षात ठेवलं नाही, आपण त्याच्यापासून धडा शिकला नाही, तर तो इतिहास आपल्याला नक्कीच दंडित करतो, माफ करत नाही कधी पण. जगात कितीतरी उदाहरण आहे आणि त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, इफ यू फॉरगेट युअर हिस्ट्री द हिस्ट्री विल पनिश यू. इतिहास तुम्हाला दंडित करेल. बिकॉज हिस्ट्री डिसाइड्स युअर डेस्टिनी. तुमचा इतिहास जो आहे तो तुमचं गंतव्यस्थान हा निश्चय करतो. ह्याचा संबंध आज जे पण काही लडाख क्षेत्रात चाललेलं आहे, चीनने अतिक्रमण केलेलं आहे, चीनबरोबर आपले संबंध बिघडतात आहे. चीनबरोबर आपले संबंध कधी चांगले नव्हतेच म्हणा, पण ज्या स्थितीला आज पोहोचतात आहे ते काय होतं आहे, हे सगळं ह्याचे कारण काय आहे. आणि ह्याकरता जो आत्ता मी आपल्याला एक सिद्धांत सांगितला, इफ यू फॉरगेट हिस्ट्री, हिस्ट्री विल पनिश यू. 1962च्या युद्धानंतर आपले तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना संसदेमध्ये एक प्रश्न विचारला होता की आपण चीनला अक्साई चीन, जो भाग भारताला स्वतंत्रता मिळायच्या वेळेला भारताचा होता, चीनला आपण आक्रमण का करू दिलं नाही, आपण त्याची काळजी का घेतली नाही, आपण सैन्य तिथे का नाही पाठवलं, आणि आपण त्यानंतर पण हिंदी चीनी भाई भाई हे का म्हणत राहिलो. तर तेव्हा पंडित नेहरूंनी संसदेमध्ये म्हटलंय की नॉट ए ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज देअर, दॅट इज ऑफ नो यूज. त्या क्षेत्रामध्ये गवत सुद्धा उगत नाही, तर आपल्याला त्याचा फायदा काय आहे. हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे हे पार्लमेंटरी संसदेचे जे त्यात लिहिलेलं आहे, तोच हा भाग लडाख आहे. आज चीन आणि भारत जवळजवळ युद्धात आहे. हाच तो भाग आहे, तो त्या भागाचा 38,000 स्क्वेअर किलोमीटर भूभाग आजही चीनच्या ताब्यात आहे. आणि तोच भाग आहे जिथे चीन सातत्याने अतिक्रमण करत. हा तोच भाग आहे की ज्याच्याबद्दल आपण 1993 पासून तर 2017 पर्यंत भारत चीनच्या मध्ये 5 करार झालेले आहे. त्याला म्हणतात पीस अँड ट्रँक्विलिटी एग्रीमेंट. प्रत्येक कराराची अवहेलना चीनने केलेली आहे. आणि हा तोच भाग आहे जिथे 5 जूनला चीनचं अतिक्रमण झालं आणि 15 जूनला भारतीय सैन्याचे 20 बहादूर जवान आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर त्यांनी आपला बलिदान दिला त्या भूभागच्या संरक्षणाकरता. हा तोच भूभाग आहे. परत आपण लक्षात घ्या, ज्याला तत्कालीन पंतप्रधानांनी म्हटलं होतं की जिथे गवत सुद्धा उगत नाही. जर हे खरं आहे तर सियाचीन ग्लेशियरमध्ये पण गवत उगत नाही, कारगिलमध्ये पण गवत उगत नाही, हिमालयामध्ये पण गवत उगत नाही. तर ह्याचा अर्थ हा आहे का की जिथे गवत उगत असेल तिथेच आपण काम करू. आणि गवत उगायचं तात्पर्य काय आहे की तो भूभाग आमच्या कोणत्याही उपयोगाचा नाही, ह्याचा तो अर्थ आहे. मग चीन का तिकडे येतोय, चीनला हा भूभाग का हवा आहे, याचं कारण आहे तिब्बत क्षेत्र जो आहे जो आता चीनच्या ताब्यामध्ये आहे, हा अगोदर चीनच्या ताब्यात नव्हता. सिंकियांग प्रॉव्हिन्स जो आहे, मुस्लिम समुदायाचे लोक जास्त आहे, तो पण क्षेत्र सिंकियांग चीनच्या ताब्यात नव्हता. मंचुरिया जो होता चीनचा भाग आहे तो पण चीनच्या ताब्यात नव्हता.
चीनची जी भूक आहे जमिनीकरता, की जे काही जमीन त्यांच्याकडे आहे ती तर त्यांची आहेच आहे, पण तुमच्याकडे जी जमीन आहे ती पण आमची आहे, हे चीन मान्य करून चालतो. तुम्ही त्यांचं म्हटलं नाही ऐकलं, त्या विरुद्ध प्रदर्शन करतो आणि शक्तीचा वापर पण करतो. आता ही भूक जी आहे ही फक्त जमिनीपर्यंत सीमित राहिलेली नाही आहे. चीनच्या दक्षिणमध्ये साऊथ चायना सी, दक्षिण चायना समुद्र, त्याच्यावरती आता चीनची नजर लागलेली आहे. आणि चीनच्या अवतीभोवती 18 राष्ट्र, सगळ्या राष्ट्रांबरोबर चीनचं भांडण जमिनीवरतून आहे, सीमारेषेवरतून आहे, बाउंड्रीवरतून आहे. 18 राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, रशिया आहे, जपान आहे, व्हिएतनाम आहे, लाओस आहे, ब्रह्मदेश, भूटान, नेपाळ, फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशिया, हे सगळे राष्ट्र जे आहे यांच्या भूभागावरती चीनची गिद्धदृष्टी चाललेली आहे. कारण की चीन एक विस्तारवादी च्या रूपामध्ये आलंय. घमंडी विस्तारवादी हा एक राष्ट्र असा एक तयार झालेला आहे. आणि आपण 1993 पासून चीन बरोबर शांती करार केले. 1993 मध्ये जो शांती करार केला होता त्याचं प्रतिवेदन लिहायकरता मी काम केलं आहे त्याच्यावरती. त्यावेळेला मी सेना मुख्यालयामध्ये होतो, डिप्टी डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन. आणि चीन पर्यंत भूभाग, तो पूर्ण क्षेत्र जो आहे एशियाचा, त्याची पाहणी मी करत होतो. आपण त्यावेळेला आपले पंतप्रधान श्री नरसिंह होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा करार झालेला आहे. पण चीननी त्या कराराचं पालन केलं नाही. आणि त्या कराराचा पहिला भाग जो आहे तो आहे की दोन्ही राष्ट्र म्हणजे भारत आणि चीन लाईन ऑफ कंट्रोल, आपण त्याला म्हणणार होतं लाईन ऑफ एक्झिस्टिंग कंट्रोल, ह्याचा सन्मान करतील. आणि जेव्हा भारत आणि चीनच्या मध्ये जो सीमाविवाद आहे तो संपेल, मग ती जमीन कोणाची आहे ह्याचा निर्णय घेतला पाहिजे. चीननी त्यावेळेला मान्य केलं, पण त्याचा कराराचा त्यांनी उल्लंघन केला. ह्याचप्रमाणे 1995 मध्ये करार झालेला आहे, त्याचा त्यांनी उल्लंघन केला. 2005 मध्ये झालेला आहे, 2013 मध्ये झालेला आहे आणि 2017 मध्ये झालेला आहे. सर्व करारांचं उल्लंघन करून चीन जो आहे हा लडाख क्षेत्रामध्ये जास्त करून अतिक्रमण करतोय. पहिले ते अर्धा पाऊण किलोमीटर यायचे, 1 तास 2 तास थांबायचे, मग ते परत जात होते त्यांचे सैनिक. मग हळूहळू त्यांची आक्रमक वृत्ती वाढली. 2 किलोमीटर आले, 3 किलोमीटर आले, तिथे थांबले आणि परत गेले. आपले लोक जाऊन त्यांना झेंडा दाखवायचे, त्याला माहिती तुम्ही परत जा, हा क्षेत्र आमचा आहे, आणि ते परत जात होते. पण हळूहळू त्यांची उद्दंडता इतकी वाढली की मग ते 18-19 किलोमीटर पर्यंत आले भारतीय क्षेत्रामध्ये. आणि तिथे ते बसले. महिना, 2 महिने, 3 महिन्यापर्यंत बसले ते आणि परत गेले नाही. आणि जेव्हा ही वास्तविकता, मागचं जे शासन होतं, आता जे 2014 पासून शासन आहे, त्याच्या अगोदर जे पक्ष शासनामध्ये होते, त्यांच्या परराष्ट्र मंत्रींनी एक स्टेटमेंट दिलं. चीनचं सैन्य भारतीय क्षेत्रामध्ये त्यावेळेला 17 किलोमीटर आतमध्ये आलं होतं. 17 किलोमीटर हे जिथे मारामारी चाललेली आहे. तत्कालीन परराष्ट्र मंत्री भारताचे, त्यांनी काय म्हटलं की हा आमच्या अंगावरती एक लहानसा फोड आलेला आहे, त्या फोडावरती आम्ही मलम लावू आणि ते फोड मिटून जाईल. There's a small mole on our hand,
विल अप्लाय द क्रीम अँड द मोल विल डिसअपियर. ही त्यावेळेला तोच मोल, तोच लहानचा फोड आता वाढता 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 भयानक कॅन्सरच्या रूपात झाला आहे. ट्यूमर झाला, आता तो कॅन्सर झालेला आहे. आणि तो कॅन्सर काराकोरम पासून तर ब्रह्मदेशापर्यंत भारतीय सीमेला लागून पसरला आहे. हे तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यांच्याबरोबर तत्कालीन पंतप्रधान 2012, 13, 14 मध्ये जे होते त्यांनी म्हटलंय की हा एक लहानसा स्थानिक मुद्दा आहे. हे स्थानीय कमांडर जे आहे त्याला ते सांभाळून घेतील, हे पंतप्रधानांनी म्हटलं. हे दर्शवतं की जे पंडित नेहरूंनी म्हटलं होतं त्यावेळेला की नॉट ए ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज, हीच मानसिकता, हीच वृत्ती त्या शासनाची होती. आणि त्याकरता लोकल मुद्दा जो आहे तर गलवान घाटीमध्ये झालेला आहे. 15 जूनला आपले 20 जवानांचा बलिदान झाला. त्यांचे कमांडिंग ऑफिसर त्यांनी आपले चीनचे 47 सैन्य मारले तिथे. हा स्थानिक मुद्दा झाला का? आणि आज आपले पंतप्रधान त्याच लडाख क्षेत्रामध्ये श्री मोदीजी गेलेले, त्यांनी सैन्याबरोबर केलं, त्यांचं मनोबल वाढवलं, त्यांना प्रोत्साहन दिलं. ज्या लोकांवरती हल्ला झाला होता आता जे हॉस्पिटलमध्ये त्यांना जाऊन ते भेटले, ITBPच्या लोकांना भेटले. आणि त्यांनी उद्बोधन करताना लडाखच्या लोकांना दिलंय की भारतीय शासन, भारतीय शक्ती, भारतीय सैन्य तुमच्या करता इथे आहे. ते आजची गोष्ट आहे. का गेले तिथे? त्यांच्याबरोबर भारतीय सैन्याचे सेनाध्यक्ष गेले होते आणि आपले नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे जनरल रावत, ते पण होते बरोबर. हे का? कारण की भारतीय पंतप्रधान चीनला एक संदेश देतात आहे की तुम्ही अजूनही वेळ आहे, नीट वागा. तुम्ही आम्हाला शक्ती वापरायला तुम्ही आमच्या क्षेत्रात थांबू नका, परत जा, अन्यथा आम्हाला तुमच्या विरुद्ध शक्ती परीक्षण करावं लागेल. जगातले अनेक देश असे आहे, युरोप, फ्रान्स, कितीतरी देश आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की चीन आपली आक्रमक वृत्ती सोडायला तयार नाही. आणि भारतावरती जे त्यांनी काम केलेलं आहे सगळे लोक त्याचा प्रतिविरोध करतात आहे. अमेरिकेचे तर परराष्ट्र सचिव जे आहे त्यांनी इथपर्यंत म्हटलेलं आहे फक्त 3 दिवस अगोदर की आम्ही युरोपमधून अमेरिकेचं सैन्य काढू आणि ते सैन्य आम्ही एशियामध्ये पाठवू चीन करता. जपानने आज सकाळी स्टेटमेंट दिला, भारताला पाठिंबा देत आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अनेक राष्ट्र आहे, मोठे मोठे राष्ट्र आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की चीनची आक्रमक वृत्ती जर आपण काबूमध्ये आणली नाही, आपण कंट्रोल केली नाही, तर चीन पूर्ण जगाला एक फार मोठा धोका होईल. चीनचे वर्तमान जे राष्ट्रपती आहे शी जिनपिंग, त्यांनी मागच्या वर्षी एक ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय त्यांनी की 2000 पर्यंत चीन जगात सर्वात मोठी महासत्ता होणार. 2049 का, 48 का नाही, 51 का नाही? कारण की 2049 मध्ये चीन 100 वर्ष पूर्ण करेल स्वातंत्र्याचे. आणि त्यावेळेला चीनची महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण जगामध्ये, जसं आज अमेरिका एक महाशक्ती आहे, चीन महाशक्ती झाला पाहिजे. जो अमेरिका पण म्हणेल की तुम्ही आमच्याकडे बसा, आणि अमेरिकेच्याकडे चीनचं म्हणणं ऐकायच्या शिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. पण त्याची ही महत्वाकांक्षा जी आहे चीनची, त्याच्यामध्ये एकच विपत्ती, एकच प्रॉब्लेम आहे, आणि तो प्रॉब्लेम आहे भारत.
चीनला हे पूर्णपणे माहीत आहे की ह्या एशिया महाखंडात जर एकमेव राष्ट्र कोणी असेल चीनच्या विरुद्ध उभा होऊ शकतो तो आहे भारत. आपली जनसंख्या, आपला दृष्टिकोन, भारतीय संस्कृती, भारतीय सैन्याची शक्ती ही सगळी भारत चाललेली आहे. ही भारत चाललेली आहे आणि ह्याकरता चीन घाबरता येतं आणि घाबरगुंडीला लपवाय करता ही आक्रमक वृत्ती तो वापरतोय. लडाखमध्ये लडाख चीन करता का महत्वपूर्ण आहे? कारण की हाच तो क्षेत्र आहे लडाख, इथे गलवान झालं, पांगसो लेक आहे, ते मोठी झील आहे, ती मोठी 250 किलोमीटर लांबी आहे त्याची आणि खूप रुंदी पण मोठी आहे. एका टोकाला उभं राहिलं तर दुसरा टोक दिसत नाही आपल्याला. मी अनेकदा तिकडे गेलेलो आहे, पाहिलं आहे मी सगळं. त्या क्षेत्रातून जर चीनी सैनिक आपल्याकडे आले तर तिथून ते गलवान क्षेत्रामध्ये जातात आणि गलवानमध्ये, गलवान हे एक नदीचं नाव आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण एक नवीन रस्ता तयार केलेला आहे जवळजवळ 250 किलोमीटर लांब आणि तो रस्ता आता गलवानपर्यंत जाईल आणि नंतर तो दौलत बेग ओल्डी नावाची जागा आहे. दौलत बेग हा जुन्या काळात भारतीय सुभेदार होता आणि तो रशियापर्यंत जायचा. जागेचं नाव पडलंय दौलत बेग ओल्डी. तिथपर्यंत आपण रस्ता तयार केलेला आहे आणि चीनला ही भीती आहे की हा रस्ता जर एकदा भारताने वापरला तर चीनवरती त्याचा धोका होऊ शकतो. त्या दौलत बेग ओल्डीमध्ये सर्वात उंच वायुथळ तिथे आहे, रनवे ज्याला आपण म्हणतो, धावपट्टी. जगातलं सर्वात मोठं, सर्वात आधुनिक विमान अमेरिकेने जे तयार केलेलं आहे C-17 ते तिथे उतरत आहे. आपले भारतीय लोक उतरतात. तर ती अत्यंत महत्वाची जागा आहे आणि त्या दौलत बेग ओल्डी पासून फक्त एक 12 किलोमीटर आपण जर उत्तरेकडे गेलो तर काराकोरम पास नावाचा एक दर्रा येतो. जसं आपण पुण्याहून मुंबईला जातो तर खंडाळा घाट येतो आणि त्या घाट जातो, त्याचप्रमाणे काराकोरमचा जो पास आहे दर्रा, त्या दर्यातून जर हा रस्ता पुढे गेला तर तो सियाचिन ग्लेशियरच्या मागे पोहोचेल आणि सियाचिन ग्लेशियरच्या मागे जर तो रस्ता गेला तर मग कारगिलच्या मागे येईल आणि कारगिलपर्यंत हा रस्ता जर गेला तर मग चीनचा जर नवीन रस्ता तयार झालेला आहे पाकिस्तान अधिकृत काश्मीर POK मधून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तो रस्ता चीनपासून POKच्या मार्फत पाकिस्तानच्या पंजाबमधून जाता जाता तो बलुचिस्तान पर्यंत गेला आहे. बलुचिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये ग्वादार नावाचा जो एक बंदरगाह आहे तिथे चीननी एक मोठा बंदरगाह उभा केलेला आहे. म्हणजे सागरपर्यंत तो रस्ता जाईल आणि त्या रस्त्याचा वापर चीन आयात निर्यात करता करेल. तेल आयात करायचं, सामान निर्यात करायचं, त्या रस्त्याचा वापर करेल. हा रस्ता का महत्वाचा आहे? कारण की ग्वादार बंदरगाहापासून तर चीनचा जो मुख्य जागा आहे त्याची लांबी दूरी जी आहे ही फक्त 3000 किलोमीटर आहे. 3000 किलोमीटर. पण त्याच आयात निर्यात करायकरता चीनला समुद्री मार्गाने 9000 किलोमीटर तर आणि तो आहे समुद्र मार्गाचा. साऊथ चायना सी, पॅसिफिक सी, प्रशांत महासागर, हिंद महासागर, इंडियन ओशन आणि मग अरेबियन सी मध्ये जातो तो. किलोमीटर वर्सेस 3000 किलोमीटर ह्याकरता तो भूभाग त्यांना हवा आहे आणि ह्याकरता चीनची गिद्र दृष्टी आहे ती लडाखवरती लागलेली आहे. आणि जसं मी आपल्याला म्हटलं की भारतच एकमेव राष्ट्र असा आहे जो चीनला बोट दाखवू शकेल. ह्या सर्व कारणाच्या कारण लक्षात घेऊन भारताची आर्थिक परिस्थिती, औद्योगिक समृद्धी, सैन्य शक्ती न वाढू देण्याकरता चीन भारताच्या विरुद्ध कामं करतोय. आणि दुर्दैवाची गोष्ट एक आहे की त्या चीनला पाठिंबा देणारे, त्या चीनचं सहाय्य करणारे लोक हे भारतीय आहे.
भारतामध्ये जे आत्तापर्यंत ज्या सत्तेने ज्या पक्षाने राज्य केलं ते पण चीनचे समर्थक झालेले आहेत. आणि त्या पक्षाला राजनीतिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे, ज्याला आपण म्हणतो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी भारतीय लोकांमध्ये एक मानसिकता भरलेली आहे चीनबद्दल. चीन फार मोठा राष्ट्र आहे, सैन्य शक्ती मोठी आहे, आर्थिक शक्ती मोठी आहे, चीनच्या वाटेला तुम्ही जाऊ नका, चीन तुम्हाला दबून ठेवेल. तर प्रत्येक भारतीयाला खरं वाटू लागलं आहे की चीन हा भस्मासूर राक्षस झालेला आहे, हा महिषासूर राक्षस झालेला आहे. वास्तविकता ती नाही आहे. चीन इतका शक्तिशाली नाही आहे जितकं आपल्याला सांगितलं गेलं आहे. पण जेव्हा तुम्ही एक असत्य खोटं 50 वर्षापर्यंत बोलत राहता तर ते पण लोकांना सत्य वाटतं. मनोवैज्ञानिक युद्धाचा, माहिती युद्धाचा एक सिद्धांत आहे, अ वेल स्पोकन लाई. चांगल्या स्थितीने खोटं बोलणं जर तुम्ही हे करत गेला तर एका काळानंतर ते खोटं पण खरं वाटू लागतं. अ वेल स्पोकन लाई ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्टार्ट साऊंडिंग ट्रू. आणि ह्याकरता भारतामध्ये ही अशी भावना पसरलेली आहे आणि त्याला प्राधान्याने प्रोत्साहन देणारे मागचं जे शासनकार होतं ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. आपल्याकडे काही दुधाचार्य पण आहे, मुंबईला पण कोणी कोणी बसलेले आहे, दिल्लीला तर आहेच म्हणा. आणि ते सगळे पैसा खातात चीनकडून आणि चीनच्या बाजूनी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहितात, टेलिव्हिजनमध्ये ते इंटरव्ह्यू देतात, चर्चेला बसतात, पैसा खातात त्यांचा. मुंबईला पण आहे, मराठीचं पण बोलतात, ते स्वतःला फार हुशार समजतात. आणि त्या लोकांनी आत्ता म्हटलंय, काल सकाळचा एक इंटरव्ह्यू झालेला आहे की भारताने चीन बरोबर मैत्री परत केली पाहिजे. हे मूर्ख आहे, दीड शाणे आहे. हे चीनचा पैसा खाऊन भारतीय लोक म्हणतात की तुम्ही तुमच्या शासनाला सांगा की चीन बरोबर मैत्री करा. हा तोच चीन राष्ट्र आहे ज्यांनी तुमच्या 20 लोकांना मारून टाकलेलं आहे बिनशस्त्र वापर करता. तर चीनपेक्षा जास्त धोकेदायक हे चीनचे समर्थक लोक जे आहे, हे भारतामध्ये जे कामं करतात आहे, हे ते जास्त समर्थक आहे. आणि ह्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. ह्या चीनने शस्त्र देऊन, सामग्री देऊन, मानसिकता खराब करून नक्सलाईट तयार केले, माओवादी तयार केले. माओवादी हे नक्सलाईट जे आहे हे भारतामध्ये आले कसे? हे तर वनामध्ये राहणारे लोक आहे, ह्यांना माओवादी म्हटलं कोणी? हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने माहिती. त्यांनी दिल्लीला एक रामलीला मैदान आहे, त्या मैदानावरती एक मोठी सभा झाली होती सकाळी 11 वाजता. आणि त्यांनी तिथे एक प्रोत्साहन घेतलं, एक प्रस्ताव केला की आजपासून नक्षलवादी जे आहे हे माओवादी म्हणणारे झाले. हे इतके भ्रामक लोक आहेत, हे इतके गद्दार लोक आहे. आणि ह्याच्याबद्दल माहिती आपल्या तरुण पिढीला मिळाली पाहिजे. आपल्या तरुण पिढीचं भविष्य आहे. ह्यांना असं वाटतं की भारताचं भविष्य, वर्तमान शासनाचं भविष्य आलं तर चीनच्या समर्थकांनी, चीनच्या समर्थांनी ते परत सत्तेमध्ये येतील. आणि चीनच्या समर्थनांनी जर ते सत्तेमध्ये आले तर मग ते चीनचे कपडे धुतील, चीनचे पाय धुसतील, ते चीनचे डोळे साफ करतील. ते हीच स्थिती आज पाकिस्तानमध्ये झालेली आहे. मी अनेकदा चीनच्या, जेव्हा मी दौऱ्यावर जात होतो, आमचे बोलणे होते, त्यांना मी विचारलं की तुम्ही पाकिस्तानला इतकंच का तुम्ही प्राधान्य देतात? आणि त्यांनी इतक्या वाईट शिव्या दिल्या पाकिस्तानला की मी त्याचा उच्चारण करू शकत नाही. आणि त्यांनी मला म्हटलं, आम्ही आमच्या टेबलावर तर मी बोलत नाही, तिथे परराष्ट्र मंत्रालयाचे लोक बोलतात, पण चहा जेवण करताना आम्ही लोक बोलतो आपसामध्ये. त्यांनी मला म्हटलं, हे पाकिस्तानी लोक इतके हरामखोर आहे की आपल्या आईवडिलांना पण विकतील. हे चीनचे लोक म्हणतात आहे. म्हणजे पाकिस्तानला आज चीन जो आहे हा एक बंधुआ मजदूर समजतो, बंधुआ मजदूर, गुलाम आहे तो. आणि पाकिस्तानच्या वर्तमान शासनाने मागच्या 25 वर्षामध्ये अर्ध पाकिस्तान चीनच्या हातात गहाण ठेवलेलं आहे. गहाण मॉर्गेज केले आहे ते. बलुचिस्तान हा आता चीनकडे आहे, चीनचं सैन्य तिथे आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे हा चीनच्या ताब्यात येतोय, पीओके चीनच्या हातात येतोय.
तर राहता राहता पूर्ण पाकिस्तान जे आहे, पाकिस्तानमध्ये अनेक लोक असे आहे, चीनचे तिकडे जे कामं करणारे मजदूर येतात, लग्न करतात येते. तर काही दिवसात तुम्हाला पाकिस्तानामध्ये चीनीसारखे लहान डोळे असणारे पाकिस्तानी मिळतील. ते 7 फूट उंच पाकिस्तानी जातील, संपतील ते. ही वास्तविकता आहे. कराचीला तुम्ही जाऊन पहा काय चाललंय तिथे. ही वास्तविकता आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि चीन जो आहे हा आफ्रिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये सगळी जागे पसरतो येतो. ते काय करतात की ज्या राष्ट्रांकडे पैसा नाही त्या राष्ट्रांना हे कर्ज देतात. आणि कर्ज देताना हे त्यांची जमीन गहाण ठेवतात. आपल्याकडे जसे जुन्या काळामध्ये पठाण यायचे, अजूनही काही काही लोक हे कर्ज देतात तुम्हाला. 10 रुपये प्रति 100 घेतात तुमचे. ते तुम्हाला 100 रुपये घेतात, तुमच्या हातात 90 रुपये देतात, 10 रुपये व्याज कापतात आणि तुम्ही दर महिन्यात त्यांना 10 रुपये व्याज द्या आणि तुमच्यावर ते 2 वर्षानंतर पण ते 100 रुपये कर्ज राहतात. अगदी हीच स्थिती पाकिस्तानची झालेली आहे. ही स्थिती श्रीलंकेची पण झालेली आहे. जसं पाकिस्तानमध्ये ग्वादार नावाचं बंदरगाह आहे, श्रीलंकेमध्ये हम्बनटोटा नावाचं एक बंदरगाह आहे. चीनने त्यांना मोठं कर्ज दिलं आणि श्रीलंकेची स्थिती नाही तो कर्ज फेडायची. मग त्यांनी काय केलं, श्रीलंकेकडून हम्बनटोटा नावाचा जो बंदरगाह आहे 80 वर्षाकरता त्यांनी ते गहाण ठेवून घेतलं चीनच्या हातात. ही सगळी आक्रमक वृत्ती लोकांना लक्षात येते. एक जिबुती नावाचं क्षेत्र आहे आफ्रिकेच्या उत्तरेमध्ये, तिथे चीनने आपले मोठे सैन्य धरतात आहे. आणि तो काय करतोय चीन की भारताच्या अवतीभोवती हे मोठे मोठे बंदरगाह तयार करायचे, सैन्यशक्ती वाढायची आणि भारताला घेरा लावायचा. ह्याकरता आपल्या लोकांना, आपल्या शासनाला ह्याबद्दल काळजी आहे. वर्तमान शासन जे आलेलं आहे त्यांचा ह्या गोष्टीकडे आता लक्ष जात आहे. आणि ह्याकरता आपले पंतप्रधान आज लडाखमध्ये गेले आणि त्यांनी अप्रत्यक्ष रूपाने एक इशारा केला, विस्तारवादी होऊ नका. विस्तारवादी होण्याच्या ऐवजी तुम्ही विकासवादी व्हा. विस्तार करा तुम्ही. मला माहित नाही चीनला हे समजेल किंवा नाही, परंतु आता भारताकडे एकच पर्याय आहे, 2 पर्याय आहे. एक आहे की चीनमध्ये ज्या कमतरता आहे त्या कमतरतेचा फायदा आपण घेतला पाहिजे. तिब्बत ही चीनची कमतरता आहे, सिंकियांग ही चीनची कमतरता आहे, हाँगकाँग ही चीनची कमतरता आहे. आणि चीनमध्ये तरुण विद्यार्थी जे हे अमेरिकेमधून शिकून आले त्यांना चीन जास्त हे मदत नाही. त्या कमतरतेचा, शत्रूच्या कमतरतेचा फायदा घेऊन शत्रूवरती वाढ केलं पाहिजे. आणि अंतिम जो आहे म्हणणं माझं आहे, सैन्य शक्ती वाढती आहे, त्या शक्तीचा आधार आहे काय? चीनच्या सैन्य शक्तीच्या मुळामध्ये, आधारमध्ये आहे चीनची आर्थिक शक्ती. मग ती आर्थिक शक्ती येते कुठून? ती येते चीनची औद्योगिक शक्ती. कमीत कमी किंमतीमध्ये सामान तयार करायचं आणि ते परदेशामध्ये पाठवायचं. आता आपल्याकडे पुण्याला, महाराष्ट्रामध्ये गणपती येतील आहे, चीनमध्ये त्या घेतात. दिवाळीत आपण दिवे घेतो, लक्ष्मीची मूर्ती घरामध्ये आणतो, चीनमध्ये बनलेली. प्लास्टिकची लक्ष्मी आपण घरामध्ये आणतो आणि भारताची लक्ष्मी आपण चीनकडे देतो. आणि त्या प्लास्टिकच्या लक्ष्मीचं आपण पूजन करतो, त्या दिव्यांना आपण लावतो. होळीमध्ये ते चीनचे पिचकारी, कपडे, तुम्ही नाव घ्या. ही मानसिकता भारतीय लोकांना बदलणं आवश्यक आहे. कारण जर चीनची औद्योगिक शक्ती कमी झाली तर चीनची आर्थिक शक्ती कमी होईल. आणि चीनची आर्थिक शक्ती जर कमी झाली तर चीनची सैन्य शक्ती कमी होईल. आणि चीनची जर सैन्य शक्ती जर कमी झाली तर चीन आपल्या आप विकटित होईल. चीन आता चीन राहणार नाही. भौगोलिक नक्षा, राजनैतिक भौगोलिक नक्षा जो आहे तो बदलेला आहे. चीनच्या हातातून तिब्बत, सिंकियांग, मंचुरिया, हाँगकाँग हे सगळे क्षेत्र बाहेर निघतील. तायवान पण स्वतंत्र होईल. आणि ही भीती असल्याकारण चीन सातत्याने भारतावरती दबाव लागतोय. आणि आपल्याकडे जे बसलेले दुधाचार्य आहे, 1.5 शहाणे आहे, ह्या शहाण्यांना हे कळत नाही की चीनची दूरगामी नीती काय आहे. आणि ह्याकरता मी सुरुवातीला म्हटलं होतं, इफ यू फॉरगेट युअर पास्ट
युअर डेस्टिनी विल बी डिफरंट. जर तुम्ही आपला भूतकाळ विसरला तर तुमचा भविष्यकाळ अंधारात येईल. अजूनही आपल्याला आवश्यकता आहे, जागृत व्हा, जागे व्हा, आपलं भविष्य पहा. आपल्या तरुण पिढीला चं भविष्य तुम्ही धोक्यात टाकू नका. आणि ह्याकरता वर्तमान शासनाला मदत करा. राजनैतिक तुमचे जे काही नातेदोडे आहे ते नंतर तुम्ही काढा, टीका टिप्पणी नंतर करा. तुम्ही नीच प्रकारची राजनीती करू नका. तुम्ही पंतप्रधान लडाखला का गेले? तुमचं सैनिक गेले, तुमच्याकडे शस्त्र होते का? शस्त्र नव्हते का? तबलापेटी घेऊन गेले होते का? ते बासरी घेऊन गेले होते का ते? आणि जेव्हा मोठे मोठे लोक ह्या प्रकारचे प्रश्न विचारतात, जगात लोक हसतात त्यांच्या विरुद्ध की हे राजनीतिक आहे ह्या देशामध्ये, की ते आपल्या सैन्याला विचारतात की तुम्ही रिकामे हात का गेले होते? जेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक केलं काश्मीरमध्ये, POK मध्ये, उरीला, तर लोकांनी म्हटलं तुम्ही व्हिडिओ कॅमेरा का नाही घेतला? तिकडचे चित्र आणायचे होते. तर रात्री तुम्ही जर व्हिडिओ कॅमेरा लावला त्या शत्रूला कळेल की तुम्ही तिथे आहे ना. तो कॅमेरा अंधारामध्ये फोटो घेत नाही ना. पण हे असे 150 लोक भारतामध्ये आहे. आणि मी परत म्हणतो, मी सातत्याने म्हणतो, ह्या लोकांचा आपण सार्वजनिक सत्कार केला पाहिजे. याला सार्वजनिक रूपाने सन्मानित केलं पाहिजे. तो सन्मान त्याचप्रमाणे दिला पाहिजे ज्या सन्मानाचा हे अधिकारी आहे. जर आपण केलं तर हा थोडासा धडा करतील. ह्याच महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र विधान परिषदमध्ये पहा, त्या परिषदेमध्ये जेव्हा चर्चा असती तिथे एका राजनैतिक पक्षाच्या लोकांनी मंत्री द्यायचे होते. त्यांनी म्हटलं आम्ही मुंबईचं शंघाई करू, मुंबईचं मुंबई राहू देणार नाही, आम्ही पुण्याचं सिंगापूर करू. तर त्यावेळेला तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही समुद्र आणणार कुठून? इकडच्या ते मुळामुठ्या तुम्ही नाले करून टाकलेले, पाणी आणणार कुठून? तुम्ही पुण्याचं सिंगापूर तुम्ही कराल, मुंबईचं तुम्ही शंघाई कराल, मुंबईचं मुंबई राहू देणार नाही. आणि त्या मुंबईचं आज ह्या लोकांनी न्यूयॉर्क करून टाकलंय. न्यूयॉर्कमध्ये सर्वात जास्त लोक मरण पावलेले आहे. पूर्ण अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क जी मोठा शहर आहे तिथे सर्वात जास्त लोक मेले आहे कोविडनी. आणि तोच हाल मुंबईचा पण होत चाललेला आहे. हजारोच्या संख्येमध्ये लोक कोविडनी दसतात आहे, मृत्यूला जातात आहे. तर शंघाईचं ते करूनही पावले, पण न्यूयॉर्क नक्की केलेलं आहे. तर ह्या लोकांबद्दल पण आपल्याला सन्मानजनक दृष्टीने पाहिलं पाहिजे. ह्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, ह्यांचा आपण आदर केला पाहिजे. आणि ह्यांना म्हटलं पाहिजे की तुम्ही आता घरात बसा, आराम करा, तरुण पिढीला पुढे येऊ द्या. आणि मुंबईचं शंघाई करू नका, पुण्याचं सिंगापूर करू नका, पुण्याला पुण्यनगरीच राहू द्या आणि मुंबईला मुंबादेवीच राहू द्या. अन्यथा महाराष्ट्राचं काय होईल ह्याची काळजी घेणारे फार कमी लोक आहे. आपण ह्याच्यावरती विचार करा. जर आपल्याला पटत असेल तर आपली मानसिकता, ही गुलामीची मानसिकता जी आपल्यावरती थापलेली आहे, ही तरुण पिढीपर्यंत पोहोचून देऊ नका. हीच माझी आपल्याला विनंती. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.